प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम प्रभू रामाचा उच्चार तुम्ही गुणगान प्रभू रामाचा उच्चार तुम्ही गुणगान माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम राम सीताराम 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 राम नामात दंग ही दुनिया सारी भक्ती भावात करूया अयोध्या वारी पाहण्या तुला केलं जीवाचं रान माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम राम सीताराम 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 प्रभु रामचंद्र संगे सीता माय अंतरियामुच्या त्यांचा वास हाय सिया रामाचं माया रामाचं किती गाऊ मी गुणगान माझा प्राण प्रभु राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभु राम मुखी राम बोला जय श्रीराम कौशल्याचा राम माझा झाला अयोध्येचा राजा राम नाम जय घोषाने एक दिवस सुरू होई माझा गंध सिया राम भक्तीचा जणू बरी जाताची फुले राम भक्तीच्या सुगंधामध्ये सारे विश्वची दरवळले माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभू राम मुखी राम बोला जय श्रीराम बोलो सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की. खूप छान आणि सुंदर त्या प्रभू श्रीरामचंद्राचं हे गीत आमच्या कलाकारांनी आपल्या समोर सादर केलं. आगरी कोळी महोत्सव 2026 या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं पुन्हा एकदा मी मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो. सण आणि उत्सव या कार्यक्रमाची आपण ही झलक बघतायत. म्हणजे चैत्र झालं त्याच्यानंतर येतो तो वैशाख आणि असं म्हणतात वैशाख म्हणजे वणवा, चटके लावणारा, रणदंत ऊन आणि पाय म्हणतात ना असे उन्हाने भासतात ज्याला चटके लागतात आपण असं म्हणतो. आणि यातच एक सुखावणारा आणखीन एक सण येतो तो म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक, तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाने बळीराजा म्हणतात ना त्याचं सौख्य नेहमी अबाधित राहो अशी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्या बळीराजा म्हणतात आपल्या परमेश्वराला नामस्मरण करून या अक्षय तृतीयाची पूजा करतो. वैशाखानंतर येतो तो म्हणजे ज्येष्ठ आणि तो म्हणजे पुरुषांसाठी महत्त्वाचा सण. अर्थातच पुरुषांचं आयुष्य त्यात विवाहित पुरुषाचं आयुष्य वाढावं म्हणून म्हणतात ना प्रतिव्रता स्त्री महिला ही वटपौर्णिमा करतात. किती महिला वटपौर्णिमा करतात आजही? हात वर करा. 4-5. बाकीच्या ऑनलाईन मला वाटतं करतात काहीतरी. हां आहेत महिला वर्ग आहेत.
बरं, पुरुष किती वर्ग आहेत ज्यांचं लग्न झालं? हात वर करा. अरे बापरे, अजून चॉईस आहे वाटतं काका. तुम्ही सावकाश हात वर केलात. मला वाटलं अजून झालंच नाही की काय. हा, थोडंसं वाटली गमतीचा भाग. बरं, मी बऱ्याचदा बघितलंय म्हणजे आता वटपौर्णिमेचा खऱ्या अर्थानं आपणच आपले उत्सव सण आनंदाने साजरे व्हावेत आणि आपल्या उत्सवाची माहिती आपण सर्वांना मिळावी यासाठीच या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलंय. असून सुद्धा जे लोक मोबाईलमध्ये आहेत त्यांना विनंती करतो की तुमच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आम्ही सर्व कलाकार तुमच्यासाठी एवढा लांबून इथं आलोय. मोबाईल नेहमीच तुमच्याजवळ असतो, आम्ही तुमच्याजवळ नसतो. तर आपण आत्ताच्या क्षणाचा आनंद घेऊया. आणि वटपौर्णिमेची गोष्ट कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे? येऊ विचारायला खाली. बापरे, हां, बाजूला बसलेत ते हे आहेत का तुमचे अहो? शेजारी बसलेत ते अहो आहेत का? हां, म्हणजे सत्यवान आणि सावित्री. हां, कोणाकोणाला माहिती आहे सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट? माहिती आहे? काय झालं होतं दीदी? बापरे, दीदीला माहिती आहे. छोट्या नाही, मी हे विचारण्यामागचं कारण काय की आपल्या रूढी परंपरा आपण म्हणतो शास्त्रशुद्ध पद्धतीने पण म्हणतात, त्याचं कारण देता येईल. आता सांगायचं झालं तर असं होईल की बाबा सत्यवानाने म्हणतात ना यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. एवढं तरी माहिती आहे लोकांना. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. हां, चला, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. आता काही लोक म्हणजे आत्ताची पिढी, जेनझी पिढी, त्यांना जर म्हटलं की बाबा असं शक्य असतं का, असं होतं का? पण वडाचं एक शास्त्र आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे सायंटिफिकल रिझन द्यायचं झालं तर वड हे घनदाट वृक्षापैकी एक असतं. तो जास्त ऑक्सिजन देतो. आणि आपण जर कधी वडाच्या झाडाखाली जर गेलात ना तर म्हणतात ना पाण्याचे थेंब असे बारीक बारीक ना तुमच्या अंगावर पडतील, असा पाण्याचा स्त्रव नेहमी असतो. आता जेव्हा म्हणतात सत्यवान म्हणतात ना तिकडे लाकडं तोडायला गेला होता तेव्हा म्हणतात उन्हाने म्हणतात त्याला झालं, त्याला म्हणतात चक्कर आली. आणि त्याच्यानंतर सावित्रीने म्हणतात त्याला वटाच्या झाडाखाली घेऊन गेलं. तिकडचं ऑक्सिजनमुळे म्हणतात ना त्याचे प्राण परत आले असं आपण म्हणू. आणि म्हणतात त्या पाण्यामुळे त्याला शुद्ध आली, म्हणून सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचवलं असं आपण म्हणतो. हां, आजच्या या कार्यक्रमासाठी आपणा सगळ्यांच्या लाडक्या नगरसेविका आदरणीय इंदुमती नामदेव भगतताई यांचे इथे आगमन झालं. जरा जोरदार टाळ्यांच्या घरात आपण ताईंचं स्वागत करूया. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि गेली कित्येक वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन त्या करतायत. आपणा सगळ्या नेरूळकरांना एक वेगळी मेजवानी, एक वेगळी पर्वणी. पुन्हा एकदा सांगतो, उद्या शेवटचा खऱ्या अर्थानं हा दिवस होता या महोत्सवाचा, पण उद्या नसून तो सोमवारी म्हणतात शेवटचा दिवस आहे. आता वटपौर्णिमा त्याची गोष्ट सांगितली, वटपौर्णिमा का केली जाते हे सांगितलं जातं. पण बऱ्याच जण आता गेल्या वर्षीच्याच वटपौर्णिमा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. वहिनी म्हणतात वटपौर्णिमा आल्या आणि म्हणतात ना दरवाजातले सॉक्स बघून म्हणाले कंटाळा आल्या बाबा या माणसाचा, असं म्हणून म्हणतात त्यांनी विरोधाभासाने विनोद केला. असो, सादर करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही वटपौर्णिमा. वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला.
छान आणि सुंदर असा हा वटपौर्णिमाचा सोहळा या मंचावर आपण सादर केला. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आयोजक ज्यांच्या वतीने केले ते संसभा अध्यक्ष आदरणीय माननीय नामदेव रामा भगत साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय इंदुमती नामदेव भगत ताई यांचे आगमन झाले. जोरदार टाळ्यांच्या घरात आपण ताईंचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे आदरणीय किशोर पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या घरात स्वागत करूया. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, हा एवढा मोठा सोहळा कोणा एकाच्या मुळे शक्य नाहीये. अनेक हात अनेक हातभार या कार्यक्रमाला लागतात, तेव्हाच म्हणतात या कार्यक्रमाचा आनंद आपण सगळ्यांना घेता येतो. पण हे चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आता येतो तो आषाढ. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सादर करतोय ती आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जाणारा हा वारकरी समाज त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला बघून म्हणतो, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, असा कलात्मक महिमा ज्या पंढरीचा गायला जातो. त्या मृदुंगाच्या साथीनं चालीवर चाली रचल्या जातात आणि मग काय, हात ठेवून कटेवरी विठू सावळा विठेवरी, असा साक्षात आपल्या समोर विठुराया येतो. त्याच विठ्ठलाला भेटायला जाणारा हा वारकरी समाज 2-3 महिने पायी चालत, कसलाही त्रास न बाळगता, जिथे मिळेल तिथे खायचं, जिथे मिळेल तिथे झोपायचं, असा हा वारी करणारा, त्या परमेश्वराचं नामस्मरण करणारा हा वारकरी समाज या पुढील गीतातून म्हणतो. ठीक आहे बघा, सादर करतोय हा आषाढी एकादशीचा सोहळा. आगरी कोळी महोत्सव 2026 या महोत्सवात आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थितांचं मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत. आपण रंग उत्सवाचा सण नात्यांचा या कार्यक्रमाचे आयोजन केलंय. संदेश पाटील निर्मित प्रथम कलामंच मुंबई प्रस्तुत रंग उत्सवाचा सण नात्यांचा घेऊन येतोय आषाढी एकादशीचा हा सोहळा.
बोला पुंडलिक वरदे. बापरे, एवढी शांतता. बरं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, माझं चुकलं, मी विचारलं नाही तुम्हाला. आपण सगळे जेवलात का? जेवण झालंय का आपलं? जेवलात का आपण, की हो की नाही? बघा कसं आहे, म्हणजे आता सांगतो, ताई आल्या तर ताईंना सांगतो, ताई आपल्याला भूक लागते? बरं, आगरी कोळी महोत्सव 2026 या महोत्सवात आलेल्या आपणा सगळ्यांचं मी मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो. जरा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवायच्या. आपण या कार्यक्रमासाठी 2 व्हीलर 4 व्हीलर अशा गाड्या घेऊन आला असाल तर 4 व्हीलर ज्यांनी आणल्यात त्यांना विनंती आहे की गाड्या कशाही लावू नका. आतमध्ये काही गाड्या आहेत त्यांना सुद्धा घरी जायचं आहे, नाहीतर तुमच्यामुळे त्यांना सुद्धा थांबावं लागेल. या बाजूला म्हणतात पार्किंगची व्यवस्था निःशुल्क केलेली आहे, कोणतेही पैसे घेतलेले नाही आहेत. तर आपणा सगळ्यांना विनंती आहे, जर पैसे घेतले असले तर आपण व्यवस्थित लावणार का गाड्या? नाही ना? तर दुसऱ्यांचा सुद्धा विचार करा आणि व्यवस्थित गाड्या लावा. आता एक दादा ती सूचना देण्यासाठीच आले होते, कृपया ज्यांची 4 व्हीलर असेल आणि ती जरा म्हणतात मार्गिकेत असेल तर एक्झिट जिथे आहे तिथे कोणी जर चुकून गाडी लावली असेल तर ती कृपया व्यवस्थित करावी. हां, ताई आले तर प्रश्न सांगतो आता. ताई, भूक लागते म्हणून आपण खातो, त्याला म्हणतात प्रकृती. बरोबर बरोबर का सगळे? भूक लागते म्हणून आपण खातो, त्याला म्हणतात प्रकृती. भूक नसताना सुद्धा आकाशासारखं खातो, भरायची पिशवी, त्याला म्हणतात विकृती. बरोबर? आणि आपण जेवत असताना एखादा जर वाटसरू आपल्या समोर आला, दारावर एखादा वाटसरू आला तर आपल्या समोरचं ताट त्याला नेऊन देणं, याला म्हणतात आपली संस्कृती. आहे की नाही? जरा जोरदार आहे आपल्या संस्कृतीसाठी वाजवायच्यात. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं, तुम्ही जेवलात का? कोण कोण जेवलं नाही हात वर करा. 2 4 8 10 15 20. गाडी क्रमांक MH43BN5159, गाडी क्रमांक MH43BN5159. मला वाटतं स्विफ्ट आहे गाडी कोणाची तरी, तर कृपया ती म्हणतात ना, हां बाजूला करावी. हां, किती जरा हां ते मध्ये आले का? दादा आले मध्ये. हां, किती लोक जेवले नाही आहेत? 1 2 हां, म्हणजे 40-50 लोक जेवले नाही आहेत. सकाळचं नाही जेवलात का? सकाळचंच विचारतो, रात्रीचं मी पण नाही जेवलोय. आणि आपण जर जेवला नसेल तर आपल्याला या महोत्सवातून मेजवानी आहे. हे आजूबाजूला सगळे तुम्हाला स्टॉल दिसत आहेत, भारतातील सगळ्या ठिकाणचं म्हणतात ना खाद्य पदार्थ म्हणजे फूड तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. चायनीज, कॉन्टिनेंटल म्हणा, कोकणातलं म्हणा, म्हणतात विदर्भातलं म्हणा, पंजाबी म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणतात ना खाद्य तुम्हाला या म्हणतात स्टॉलवर आपण नक्की भेट द्या. प्रत्येक म्हणतात ना तुम्हाला केशाला परवडेल अशी म्हणतात ही सोय केली आहे. जरा जोरदार टाळ्या या पूर्ण आयोजकांसाठी आणि आपल्या सगळ्या लाडक्या ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या, कारण त्यांच्या संकल्पनेतून नेरुळकरांसाठी ही वेगळी मेजवानी आहे. आता मी मगाशी म्हटलं की आपण सगळे मराठी आहोत. मराठी आहात? बापरे, मराठी माणसाचा आवाजच नाही. बघा, मराठी माणसाला हो असा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. याविषयी नंतर बोलतो, पण आगरी कोळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करतोय हा पुढील उत्सव म्हणजे नारळ पौर्णिमा. आपल्या आगरी कोळी बांधव या सागराला, त्या समुद्राला सोन्याचा नारळ, आता सोन्याचा नारळ शक्य नाहीये, पण सोन्याचा वर्क असलेला सोन्याचा नारळ त्या समुद्राला अर्पण करतात आणि त्या समुद्राला सांगतात की आता बाबा शांत हो. आणि आम्हाला म्हणतात ना आमची मासेमारी सुरू करण्यासाठी त्या दिवसापासून सुरुवात होते. अर्थातच त्याला राखी पौर्णिमा म्हणतात. भावा बहिणीचा अतूट प्रेम असलेला हा सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळ पौर्णिमा या मंचावर साजरे करतोय. घेऊन येतात हे आगरी कोळी बांधव हा सण नारळ पौर्णिमा.
फुलाच्या कुंजेला. आईलाय गो सन आईलाय गो नारळी पुनवेचा मणी आनंद मावना फुलाच्या दुनियेचा. अरे खंडो देवाचा लावून भंडारा सावत डोलीला. आता दर्यात धन माझे गावले होरीला नवस बोलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यात सोरूया होरीला. आईलाय गो सन आईलाय गो नारळी पुनवेचा. करावला चल गो पारू वरती करावला. गाव लोक जमलंय बंदर पाऱ्याला गो बंदर पाऱ्याला. सोन्याचा नारळ सजविलाय चंदनी पालखीन बैसविलाय. वसाचा सन्यास फुलवेचा नारळ बाबूंची
म्हणजे आज या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यापैकीच आगरी कोळी कवीचे बादशहा अनेक पुरस्काराने सन्मानित. नुकताच त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार सुद्धा इथं मिळालेला आहे आणि दादांची खूप इच्छा आहे की एक कार्यक्रम त्यांचा इथे व्हावा. नक्कीच त्यांची होईल. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात पुंडलिक म्हात्रे ज्येष्ठ कवी यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात. प्रथम कलामंच मुंबई प्रस्तुत सण उत्सवाचा रंग नात्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा झाली, रक्षाबंधन झाली आणि यानंतर महिलांसाठी विचारतो, मला कोणी सांगू शकेल 4 बायका एकत्र आल्यावर काय होतं? बापरे, पहिल्या खुर्चीवर बसलेल्या ताई काहीतरी म्हणाल्या. काय म्हणाल्या? हा उठा आणि हसून घ्या. आधी हसा आणि मग बोला. उभे राहा, मला दिसत नाही. हा 4 बायका एकत्र आल्यावर काय होतं? काय होतं? बापरे, ताई तुमचं नाव काय? आवाज विरघळतो येईपर्यंत. काय पाटील? लक्ष्मी पाटील साठी ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. त्या म्हणतात 4 बायका एकत्र आल्यावर भांडण होतं. ताई तुमच्यामुळे होत असेल भांडण. तुम्ही काय येता किंवा तुम्ही येत नाही म्हणून, तुम्ही लोकांना आवडता असणार आणि तुम्ही येत नसाल म्हणून भांडण होत असेल. आणखी कोणी सांगू शकेल 4 बायका एकत्र आल्यावर काय होतं? बापरे, ताई महिलांना प्रश्नच असा विचारला नाही की त्यांना कळत नाही काय उत्तर द्यायचं. मी आपला कार्यक्रम आहे, मी खाली होतो ना. नाही इकडं नाही, ह्या बाजूला लॉक आहे का? हा आहे यायला आहे. नाही, महिला मंडळासाठी कार्यक्रम आहे आजच्या या कार्यक्रमात. म्हणतात ना, सगळे पुरुष वर्ग जरी असले तरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि प्रत्येक महिलांना आनंद देण्यासाठी या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलंय. हा सांगा आता. नाही, आत्ताच म्हणतात ना, नुकताच मकर संक्रांत पण झालाय ना म्हणून तिळगुळ समारंभ केला. हा ताई तुमचं नाव काय? जुलकेशा म्हात्रे. जुलकेशा म्हात्रे ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा रे बाबा. बायानो मोबाईलमध्ये बघू नका ताई. हा सत्यवान बाजूला आहेत तरी पण मोबाईलमध्ये बघतात. हा असो. काय होतं 4 बायका एकत्र आल्यावर? चुकल्या. बघितलं उत्तर काय मिळालं? ताई तुमचा व्हॉट्सअपला ग्रुप आहे? नाही. असेल तर त्याच्यातून आत्ताच डिलीट व्हा. तुमच्यामुळे चुगल्या वाढतायत, गॉसिपिंग. आणखीन काय होतं 4 बायका एकत्र आल्यावर? काकू काय होतं? टाटा बाय बाय. एकमेकांची निंदा होते. काय नाव ताई तुमचं? शुभांगी मोर्जे ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. काय तुम्ही या कार्यक्रमाला आलात हे लोकांना कळायला हवं. त्यांनी सांगितलं 4 बायका एकत्र आल्यानंतर एकमेकांची निंदा होते. आणखीन काय होतं सांगा ना. अगं बाई माझे किती गोड, म्हणून तर मी खाली आलो होतो. पण उत्तर म्हणतात अपेक्षित येत नाही, तो पण मी प्रश्न विचारणार. आणखीन काय होतं 4 बायका एकत्र आल्यावर? एक नंबर. तुझी कंबर बघू. हा हा काय नाव दादा तुझं? सोहम. मागे पुढे आई बाबा कमी आहेत. हा नाव काय पण बाबांचं? संदीप. अरे तेवढंच बोलतो रे, पैसे घेतो वाटतं हा बोलायचे. सोहम संदीप बुडाले. मी म्हटलं पैसे बुडाले की काय. हा संदीप काय? संदीप कुडले दादासाठी जरा जोरदार टाळ्या. काय करतो दादा? शाळा कॉलेज काय? शाळेत जातोस. आणि हा काय म्हणतो 4 बायका एकत्र आल्यानंतर हळदी कुंकू होतो. हा बायकांमध्ये जातो कशाला? चोरून लाडू खायला. हो का नाही? जातो का नाही लाडू खायला चोरून? लबाड. हा आणखीन काय होतं 4 बायका एकत्र आल्यावर? मागे मोबाईल मध्ये बघू नका ताई. हा काय होतं? बाई घाबरली बाई लगेच. बघा तुम्ही जर उत्तर द्याल तर मी प्रश्न विचार. बरं पुरुष वर्गाला विचारतो. काय होतं काका 4 बायका एकत्र आल्यावर? काकाने चेहरा असा फिरवला जसं का मी त्याच्याकडे पैसे मागायला लागले. हा काय होतं 4 बायका एकत्र आल्यावर? लग्न झालंय तुमचं? 4 बायकांबरोबर झालंय? नाही, त्यांचा आविर्भाव असा आहे की 4 बायका असल्यासारखेच बघतात. हा राजबिंडा. हा काय होतं 4 बायका एकत्र दादा? मोबाईल मध्ये बघू नका. तिथून होतं तेव्हा माझ्याकडे बघत होता. आता मी आल्यानंतर मोबाईल मध्ये बघताय. काय होतं? चर्चा होतात. तुम्हाला बोलायला देतात काय? हा देतात ना. हा काय होतं तुम्ही बोलणार?
4 बायका एकत्र आल्यावर काय होतं ताई? गुलाबी साडी आणि लाले लाले लाल, दिसते मी भारी, आता फोटो माझा काढा. माहिती होतं तुम्हाला मावशी मी असं बोलणार आहे? छान आहे की नाही साडी? मग आजच्यासाठी नेसली आहे. हां, जर ताईसाठी जोरदार टाळ्या. हां, मी सांगतो काय होतं. 4 बायका एकत्र आल्यानंतर एका ताईने बरोबर उत्तर दिलं की मंगळागौर होते. मंगळागौर होते, त्यानंतर आणखीन काही होतं, तर नाव घेण्याचा अजब प्रकार घडतो. अजब प्रकार घडतो की नाही? कोणाकोणाला नाव घेता येतं की नावं ठेवताच येतं फक्त? हा, आज जसा कार्यक्रम असाच कार्यक्रम एका ठिकाणी होता आणि म्हणतात त्या गावातल्या 4-5 बायका एकत्र आल्या आणि त्या बायकांनी नवऱ्याची अशी काय नावं घेतली की नवऱ्याला नाव ठेवायला जागा उरली नाही. नाव आवडलं तर टाळ्या वाजवणार, आवडलं तर म्हणाल वाजवणार का? अरे हो नाही, बापरे, खरंच जेवले नाही ताई, सगळे स्टॉल मला वाटतं फ्री करावे लागणार आहेत आपल्याला. हां, आवडलं तर टाळ्या वाजवणार का? हां, सगळ्यात पहिल्या सरपंचाची बायको, कोल्हापूरचे सरपंच होते ते, आणि कोल्हापूरची पाटलीण बाई, तिनं नाव घेतलं बघा. ए पोरीनो, मी सुद्धा नाव घेते, माझ्या नावाला कोणी हसायचं ना बरं का, पहिला सांगतो. हां, नाव घेते. म्हटलं घ्या काकू, नाव घ्या. काकूनी नाव घ्यायला सुरुवात केली. आंब्याच्या झाडाला चिंचेचा पाला. काकू, आंब्याच्या झाडाला चिंचेचा पाला कलम केलंय, तुझ्या बापाचं काय जाते? आंब्याच्या झाडाला चिंचेचा पाला, सकपाटील मेला म्हणून तुका पाटील केला. हा, आवडलं तर जोरदार टाळ्या. माझ्यापर्यंत येऊ देत जरा. हा, दिवाळी एक्सचेंज ऑफर, जुना दो नवा लो. बरं, इथे कोकणात राहणारे कोणी आहेत का? कोकणस्थ हात वर करा. किती लोक आहेत? नाही जे हत काय. हा, म्हणजे कोकण रेल्वे माहिती आहे तुमका? कोकण रेल्वे माहिती आहे ना? जाताच गावाला. कोणता गाव तुमचा? सिंधुदुर्ग, कणकवली. नाव काय गावाचं? नाव काय तुमच्या? तुम्हालाच विचारतोय. हा, नाही तुमच्या मागे तुम्ही. हा, कोणतं गाव? कुडाळ. ऐकायलाच नाही. असो, तर कोकणात राहणारी बाई, तिने सुद्धा नाव घेतलं. बघ कसं नाव घेतलं की मी सुद्धा नाव घेत्या, माझ्या नावाला कोणी हसू नका बरं, या नाव घेत्या. काकूनी नाव घ्यायला सुरुवात केली. कोकणात गेली रेल्वे, भोगत बसले हादरे. 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 हे किती हादरे की बरेच भोगते आहेत ना. कोकणात गेली रेल्वे, भोगत बसले हादरे. बाबुरात आमचे 1 नंबरचे. काय ऐकलं तुम्ही? शी, असं कसं दादा? माईक मध्ये प्रॉब्लेम आहे का? काय ऐकलं तुम्ही? स्टेजवर कसं बोलणार दादा मी? गॅस प्रॉब्लेम. मी सांगतो, आणि माझ्या माहितीप्रमाणे पुरुष वर्गाला सांगतो, सगळ्यात जास्त गॅस प्रॉब्लेम कोणाला माहिती आहे? बायकांना आहे. आहे की नाही? हो की नाही? झालं, तुमच्या डोक्यात ना वेगळाच गॅस आलाय. अहो, सरकारने म्हणतात ना 700चा गॅस 1000 जेव्हा केला तेव्हा लाटणं बोलपाट घेऊन कोणी म्हणतात मोर्चा काढला होता. दरवाढ झाली ना गॅसची, तो गॅस म्हणतो मी. तुम्हाला कुठचा वाटला? हा, तो गॅस आवडला असेल तर जोरदार टाळा. हरकत आहे. तुम्ही मला नावं ठेवण्यापेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करतोय. गौरी गणपतीला सुवासिनी महिला म्हणजे माहेरवाशिणी येतात आणि छान पुन्हा एकदा फुगड्यांचा आणि मंगळागौराचा खेळ रंगतो, आणि हाच मंगळागौर या मंचावर मी सादर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. वाळीन सोनिया ताटे, रत्नाचे दिवे, माणिकाच्या वाटे, हिरे मोती जय देवी मंगळा गौरी, जय देवी
गोबर भेंडी गोबरा नाचे खिडक्या दोशीदार या वाटेन वाहिनी गेला सासा पडला चंद्रहार सासा पडला सर सर गोविंदा येतो माझवरी गुलाल फेकीतो सर सर गोविंदा येतो माझवरी गुलाल फेकीतो या बाई चिंतानाचा आमच्या वीरा घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खणारे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलारा खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या लाड सांगू कामाला पैसे मागू कामाला दूर बसली लहाया शंकर आले पहाया शंकर आमचे मेहुणे 2 दिवसांचे पाहुणे हुश चल बाई खेळूया मुळागोर खेळूया मुळागोर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळूया मुळागोर खेळूया मुळागोर खेळूया लेक माझा गजा बाई तुझा ग आहे तिकडा गपोरी पिंगा शिमिनाचू या गावचा नाही आला खेळी नाही मला शिमिनाचू या गावचा शिमी नाही आला खेळी नाही मला शिमिनाचू जोरदार टाळ्या. खूप छान आणि सुंदर अशी मंगळागौर आम्हा या सर्व कलाकारांनी आपल्या समोर सादर केली. बाईक दमल्या बायका सगळ्या. हा जरा जोरदार टाळ्या महिला मंडळासाठी. मंगळागौर आवडली का? खूप कंजूस बायका हो पण म्हणत नाही. पाप लागणार, देव बाप्पा कान कापणार तुमचा. हा गीत संगीताच्या या रंग उत्सवाचा नात्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रावण महिना म्हणतात ना, एक आनंदाची लहर, एक उत्साह असतं. म्हणजे बघा ना, नारळी पौर्णिमा झाली, मंगळागौर झाली, याच्यानंतर गणपती बाप्पा येतील, दहीहंडी उत्सव साजरा करतो. या मंचावरून सुद्धा आम्ही हा दहीकाला उत्सव साजरा करणार आहे. आणि हा दहीकाला उत्सव साजरा करण्यासाठी मी मान्यवरांना बोलवतोय आणि आमच्या बालगोपाळांना बोलव. रे पोरांनो, यावा यावा लवकर, यावा यावा लवकर, यावा 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 यावा. अरे काय हे थांबा. अरे काय रांडीच्यानो सगळा काळा घालून आलाय. हा अरे काय हाफ चड्डी घातलीस, जमतो ना सगळा. हाफ चड्डीचा फायदा का माहितीये, सगळा ढगळा डुगळा असतो सगळा.
काय त्रास नाही कसला, हो का नाही? आला चला आता वाटोलं करा, वाटोलं करा. अरे कोणाचा मेल्यानं माझंच वाटोला. अरे वाटोला वेटोला करा, सर्कल करा, गोल करा, गोल गोल करा, गोल केला. हा केला काय गोल केला काय? अरे काय बाबा काला खट्टा, यो आमच्या कार्यक्रमातला काला खट्टा. आणि हो ज्याचे दात पुढे त्याला बिस्किटचे पुढे. हा चला सुरू करायचा. बघा प्रत्येप्रमाणे आपण गारानं घालायचा आहे. मी बोलतो मग तुम्ही मागून बोलायचा. चला अरे काय तुमच्या औषध खाल्यान खोल्यान काय करता हे? अरे मागून म्हणजे अरे असा नाही, मी बोलल्यानंतर बोलायचा. उभे राहा सर, एक लाईन करा, अशी एक लाईन करा. हा सर सुरू करायचा. आणि काय पण बोलू नका, ऐकायला येतो रांडीच्या समजला काय? हा सुरू करतो. हा आता तुम्ही कशाला हसताव? अच्छा आला लक्षात माझ्या, तरी बोलला हसताव कशाला. हा चला सुरू करू. बा देवा महाराजा, इथल्या जागेवाला महाराजा, ही प्रथम कला मंचाची पोरं जो काय खेळ करतात तो व्यवस्थित पार पडू दे. आणि जर कोणी काळाकांडी केली असेल तर त्याचे दात त्याच्या घशात घालून आमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे रे महाराजा. बोल 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 बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. डाकुमाकुम 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 गोविंदा रे गोपाळा. अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका. दोन पैसे देतो मला पिचवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका. दोन पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. घरात नाही पाणी घागर पाणी रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. एक दोन तीन चार अमरपुरातली पोरं हुशार. एक दोन तीन चार अमरपुरातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला. कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो. कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो. तुझी माझी कशी जमल जोडी मला डाऊट हाय गो. तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे. अशी कशी राधाबाई आलीस ना त्यावर. अशी कशी राधाबाई आलीस ना त्यावर. पदर नाही खांद्यावर, हे तुझ्या पदर नाही खांद्यावर. दोन पैसे देतो तुला राधे, देतो तुला. तुझ्या मडक्यात लोणी दे गो या कृष्णाला. लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुला. फुकटचा ताप नको या राधेला. अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरगू तू पाठ. तुझा फोडीन मी माठ. अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरगू तू पाठ. तुझा फोडीन मी माठ. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेळा. एक दोन
तुऱ्यातली पोर हुशार. एक दोन तीन चार आम्हा तुऱ्यातली पोर हुशार. हे गोविंदा आला रे आला तो आम्हाला पुरेवाला. गोविंदा आला रे आला तो आम्हाला पुरेवाला. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. हे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. जोरदार खूप छान आणि सुंदर असा हा दहीकलाचा उत्सव, रंग उत्सवाचा सण नात्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथम कला मंच मुंबई प्रस्तुत संदेश पाटील निर्मित हा रंग उत्सवाचा सण नात्यांचा या उत्सवाचा आपण आनंद घेत आहे. आणि या आजच्या आगरी कोळी महोत्सव 2026 संपूर्ण आयोजन ज्यांच्या संकल्पनेतून हा दरवर्षी उत्सव इथं आपल्याला पाहायला मिळतो, याचा आनंद घ्यायला मिळतो, ते आपल्या सगळ्यांचे लाडके संस्थापक अध्यक्ष माननीय नामदेव रामा भगत, त्याचप्रमाणे आदरणीय सौ इंदुमती नामदेव भगत ताई यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि त्यांचे आभार मानूया की दरवर्षी हे उत्सव म्हणतात आपण मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा करतो. मी मगाशी म्हटलं की या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि ज्येष्ठ कवी ज्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले आदरणीय पुंडलिक म्हात्रे सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. नेहमीच आपल्या आगरी कोळी कवितांना आपण सगळ्यांना मंत्रमुग्ध करता आणि मी सरांना विनंती करतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या खूप छान आणि सुंदर अशा आगरी कोळी कविता या मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर सादर कराव्यात ही विनंती करतो. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांचं आपण स्वागत करूया. आगरी कोळी महोत्सव 2026 या महोत्सवात त्यांनी आपली उपस्थिती दाखवली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी या महोत्सवाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. नमस्कार, मी पुंडलिक म्हात्रे, आगरी कवितांचे बादशाह. माझ्या आगरी भाषेला परदेशात नेण्याचं काम माझ्या हातून झालं. मला जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सरकारकडून मोठा पुरस्कार मिळाला. माझ्यावर 102 पानांची डॉक्युमेंटरी बनवली. त्याच्यात विषय माझ्या गावच्या एअरपोर्टचा आहे. आणि दादांना मी विचारलं की हे किती वर्ष आहे, तर मी कन्फ्यूज झालो. त्यांनी सांगितलं 17 वर्ष, पण इथं 19 वर्ष लिहिलं आहे, 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. तर मी ह्या समारंभावर लिहिलेलं गाणं आपणा पुढे सादर करतोय. तर शांत चूक झाली तर क्षमा असावी. गाण्याचं नाव आहे आगरी कोळी महोत्सव. ठाणे बेलापूर पट्टीन लय गाजतय नाव, ठाणे बेलापूर पट्टीन लय गाजतय नाव, नामदेव भगतांचा आगरी कोळी महोत्सव, नामदेव भगतांचा आगरी कोळी महोत्सव. बघा बोलता बोलता झालीन 17 वर्षा, बघा बोलता बोलता झालीन 17 वर्षा. जैशीचे तैशी चव हाय प्रत्येकाचे तोंडावर, जैशीचे तैशी चव हाय प्रत्येकाचे तोंडावर. नामदेव भगतांचा आगरी कोळी महोत्सव. टीमचा काम पात्यांचे नै जुरू शिखोर, टीमचा काम पात्यांचे
नाही जुरुशी खोर पिरमान करती काम मनी ठेवून सद्भाव पिरमान करती काम मनी ठेवून सद्भाव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव आगरी कोली संस्कृतीची कतिक दुकाना आगरी कोली संस्कृतीची कतिक दुकाना आया कोणी पुन यावन कोणी पुन जावं आया कोणी पुन यावन कोणी पुन जावं नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव लईच भारी बोलत आगरी कोल्यांचा जेवान लईच भारी बोलत आगरी कोल्यांचा जेवान कंची कवरी येऊन मारतान जेवणावताव कंची कवरी येऊन मारतान जेवणावताव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव कंचे जाती धर्माचा नया भेदभाव कंचे जाती धर्माचा नया भेदभाव पुंडलिकाच्या दोन वली ये महोत्सवाव पुंडलिकाच्या दोन वली ये महोत्सवाव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव ठाणे बेलापूर पट्टीन लय गाजतय नाव ठाणे बेलापूर पट्टीन लय गाजतय नाव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव नामदेव भगतांचा आगरी कोली महोत्सव धन्यवाद. 1992 साली माझ्या उलवा गावी एक सार्वजनिक पूजेचा कार्यक्रम होता आणि राजा मयेकर ज्येष्ठ अभिनेते आमच्या गावी आले होते श्रीकांत मुंबईकरांच्या हेतून. तर त्यांनी विचारलं इथं आगरी कविता कोण लिहितंय का. तर त्यावेळी काही फोनची व्यवस्था नव्हती. मुंबईकरांनी माझ्याकडे एक भाच्याला पाठवलं माझ्या आणि मला बोलावलं आणि त्यावेळी सायकल कविता ही मी सादर केली तिथे आगरी भाषेमध्ये संपूर्ण. तर त्यावेळी राजा मयेकर म्हणाले की असे कवी जर या भागात असतील तर हे जगाच्या विश्वपटलावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर माझा तो प्रसंग मी गेलो. ती कविता आहे सायकल. कवितेचं नाव आहे सायकल. मग आई आपल्या नवऱ्याला म्हणते याचा याचा अर्थ आहे. कवितेचं नाव आहे सायकल. मनाले सांगताव बस तू डबल सीट मनाले सांगताव बस तू डबल सीट कैशी पुन्हा लवताव अशी काही सायकल चालवताव अशी काही सायकल चालवताव. भारी होती हरकुलस कंपनीची वाट लावली एक महिन्यानं तिची. भारी होती हरकुलस कंपनीची वाट लावली एक महिन्यानं तिची. वाकराचे हँडल टायर पंक्चर आउट रिंगांवर फिरवताव अशी काही सायकल चालवताव अशी काही सायकल चालवताव. हिरो कंपनीची घेतली परत तिची न बेलवाज अजिबात. हिरो कंपनीची घेतली परत तिची न बेलवाज अजिबात. बिरेग टाईट मोरकच पायंडल बिरेग टाईट मोरकच पायंडल चैनी व जोर घेताव अशी काही सायकल चालवताव अशी काही सायकल चालवताव. आता बोलत जेवाची अटलास लैलामचा कराचा परवास. आता बोलत जेवाची अटलास लैलामचा कराचा परवास. तिला तनेश त्यांना कॅरियर बांधाव पुन ठोकताव अशी काही सायकल चालवताव अशी काही सायकल चालवताव.
विचार केलता जेव्हाची येवन, विचार केलता जेव्हाची येवन, झटकन तुम्ही म बनताव रावण. विचार केलता जेव्हाची येवन, झटकन तुम्ही म बनताव रावण. भारत सोडून जाऊन लंकेचे तीरी, डंकात या पिटताव, अशी काय सायकल चालवताव. बिगर शिट्टी कोणची ती सायकल, दांडाने आरसा सांगतय मायकल. बिगर शिट्टी कोणची ती सायकल, दांडाने आरसा सांगतय मायकल. हाय पुंडलिकाची बीड मडगलची तर माणूस मुरगटताव, अशी काय सायकल चालवताव, अशी काय सायकल चालवताव. मनाले सांगताव बस तू डबल सीट, कशी पुन्हा लावताव, अशी काय सायकल चालवताव, कशी काय सायकल चालवताव. धन्यवाद. एकोणीसशे साली सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून आपण पुंडलिक म्हात्रे यांना पाहिलं असेल आणि तेव्हा एक कार्यक्रम होता मुलाखतीचा. राजा मयेकर म्हणतात त्याचे मुलाखतकार होते आणि तेव्हा पुंडलिक सरांना त्यांनी सांगितलं होतं की हा आगरी कोळी हिरा नक्कीच आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं नाव म्हणतात ना संपूर्ण देशभर जगभर गाजवेल. आणि असाच हा हरहुन्नरी कलाकार आज आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आले, एक कविता सादर केली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आगरी कोळी महोत्सव 2026च्या वतीनं त्यांचे मनापासून मनस्वी आभार मानतो आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. म्हणजे सण उत्सव, रंग उत्सवाचा सण नात्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करतो आणखीन एक सण, तो म्हणजे शेतकरी राजा. प्राणी मात्रांवर प्रेम करा आपण असं म्हणतो, पण हा बळीराजा, जो बळीराजा नित्य नियमाप्रमाणे शेतात जातो, काबाड कष्ट करतो आणि तुम्हा मा साऱ्यांसाठी धन्याने पिकवतो, त्याचा सखा म्हणजेच बैल. अर्थातच त्याच प्राण्याविषयी, त्याच बैलाविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करताना, त्याला धन्यवाद देताना हा बैल पोळा आम्ही या मंचावरून सादर करतोय. घेऊन येतोय पारंपरिकतेचा बाज जपणारा हा बैल पोळा. कोंबड बघा आरवलं रे, झुंझुन झुंझुनचं कोंबड बघा आरवलं रे, गलगडी दादा भलं रे.
बैलर येऊ मळ्यात मालदांडी बैलर बलगडी दादा बलर मोठ नांद्याला पायात धरा आणि शिवीच मोठ्यात भरा वडगावर माझ्या बैला याव याव मोठ नांद्याला पायात धरा आणि शिवीच मोठ्यात भरा पाटा पाटानं शेत सार भिजवलं र पाटा पाटानं शेत सार भिजवलं र गलगडी दादा औंधा हुरड्याला ये भिवऱ्या ये चुरान माळी रान आणि गौऱ्या औंधा हुरड्याला ये भिवऱ्या ये चुरान माळी रान आणि गौऱ्या अगदी पेटवाया चकमुक चेतवले र अगदी पेटवाया चकमुक चेतवले र मलगडी राजा माझ्या रानात बाबळीची सावली टोप कर्जाची पिकवण्या केली माझ्या रानात बाबळीची सावली टोप कर्जाची पिकवण्या केली म्हणू सांगा तिला चांग भलर म्हणू सांगा तिला चांग भलर